हॉटेलमधील पनीर बटर मसाला तुम्हाला आवडत असेल तर आता हॉटेलमध्ये जाण्याची गरज नाही। नमस्कार, व्हेज नॉनव्हेज तडकामध्ये मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते। तर आज आपण हॉटेल स्टाईल पनीर बटर मसाला बनवतोय। मोजकच साहित्य वापरून ही रेसिपी बनवलेली आहे, त्यामुळे अगदीच पहिल्याच प्रयत्नात तुम्ही सेम टू सेम हॉटेलसारखा पनीर बटर मसाला बनवू शकता। पनीर बटर मसाला बनवण्याकरता एक वाटण बनवून घ्यायचे। त्याकरता मिक्सरच्या भांड्यात 4 हिरव्या मिरच्या, 1.5 इंच अद्रकचा तुकडा, 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या वाटून घ्यायच्या। वाटलेलं साहित्य एका छोट्याशा वाटीत काढून घेतलं। तर आता याच मिक्सरच्या भांड्यात 4 मोठी लालसर टोमॅटो बारीक कट करून घातल्यात। सोबतच एक मोठा चमचा काश्मीरी लाल तिखट घालून छान असं वाटून घ्यायचं। प्युरीसाठी टोमॅटो एकदम मोठ्या आकाराची आणि एकदम लालसर अशी टोमॅटो वापरायची। यामुळे पनीर बटर मसाल्याला खूप छान रंगही येतो आणि चव देखील खूप छान येते। एका प्लेटमध्ये ही प्युरी काढून घेतली। आता याच मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले काजू आणि मगज बी घालायचे। तर अर्ध्या तासापूर्वी 14 ते 15 काजू आणि 2 चमचे मगज बी पाण्यामध्ये भिजत घातले होते। ते आता मिक्सरच्या भांड्यात पाण्यासकट घालून वाटून घेऊयात। पनीर बटर मसाल्याची सर्व पूर्व तयारी झाली। तर गॅसवरती आता कढईमध्ये एक मोठा चमचा बटर घातलं। गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायचं, नाहीतर हे बटर जळू शकतं। बटर थोडंसं गरम झालं की यामध्ये पनीर घालायचं। तर साधारण अर्धा किलो पनीर चौकोन आकारामध्ये कट करून घेतलंय। आता या पनीरसोबतच थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर, पाव चमचा हळद, पाव चमचा काश्मीरी लाल तिखट घालून घ्यायचं। हे पनीर आपल्याला आता बटर आणि इतर साहित्यांमध्ये छान असं 3 ते 4 मिनिट परतून घ्यायचे। असं पनीर परतून घेतल्यामुळे या पनीरला छान अशी बटर आणि इतर साहित्यांची चव येते। पनीर आपल्याला सॉफ्टच ठेवायचं आहे, अजिबात डाग येईपर्यंत परतून घ्यायचं नाही। चमच्याने पनीर हे तुटू शकतं, त्यामुळे मी आता कलथ्याचा वापर केलेला आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता कढईमध्ये अजिबात बटर शिल्लक राहिलेलं नाही, सर्व बटर या पनीरला लागलेलं आहे। तर 3 ते 4 मिनिट हे मंद गॅसवरती पनीर परतून घेतलं। परतलेलं हे पनीर एका वेगळ्या भांड्यात काढून घेऊयात। आता याच कढईमध्ये 1 चमचा बटर आणि 1 चमचा तेल घातलंय। आता यामध्ये 1 चक्री फूल, 1 तमालपत्र, 2 हिरवी विलायची, 2 छोटे तुकडे दालचिनीचे घालूयात। सोबतच 1 चमचा बारीक कापलेला लसूण देखील घालून घ्यायचा। घातलेले सर्व साहित्य 1.5 ते 2 मिनिट छान असं परतवून घ्यायचं। आता लगेचच यामध्ये 1 बारीक कापलेला कांदा घालायचा। आता हा कांदा थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत छान असा परतवून घ्यायचा। तर मंद गॅसवरती 2-3 मिनिट हे सर्व साहित्य मी परतवून घेतलं। आता यामध्ये पाव छोटा चमचा घरगुती तिखट, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, हिरवी मिरची, लसूण, अद्रकाचं वाटण बनवून घेतलं होतं, तर ते यामध्ये घालून घेतलं। सोबतच 1 छोटा चमचा कस्तुरी मेथी घालूयात। कस्तुरी मेथीने या पनीर बटर मसाल्याला हॉटेलसारखी मस्त अशी चव येते। तर 2 ते 3 मिनिट हे सर्व साहित्य आता परतून घेऊया। तर काश्मीरी लाल तिखट आपण टोमॅटोची प्युरी बनवताना त्यामध्ये घातलेलं आहे, त्यामुळे इथे आता मी वापरलेलं नाही। आता बनवलेली टोमॅटोची प्युरी यामध्ये घालून घेऊयात। आता ही प्युरी आपल्याला छान असं तेल बाजूला सुटेपर्यंत परतून घ्यायची। जेवढी ही प्युरी छान परतली जाईल तेवढीच आपल्या पनीर बटर मसाल्याला रंग छान येणार आहे आणि चव देखील छान येणार आहे, त्यामुळे इथे जास्त घाई करायची नाही। तर एकदम मंद गॅसवरती 4 ते 5 मिनिट ही प्युरी परतून घेतली। तर तुम्ही पाहू शकता साईडने याला तेल सुटू लागलेले आहे। या टोमॅटोमधील कच्चापणा जाईपर्यंत छान अशी प्युरी परतून घ्यायची। तर बघा 6 ते 7 मिनिट ही प्युरी मी छान अशी परतवून घेतली। आता यामध्ये भिजवलेले काजू आणि मगज बी यांची प्युरी घालूयात। तर हॉटेलमध्ये सुद्धा असे भिजवलेले काजू आणि मगज बी यांची प्युरी घातली जाते, त्यामुळे ती ग्रेव्ही एकदम छानच लागते। यावरती थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर देखील घालूया। तर घातलेली ही प्युरी बाकीच्या साहित्यांसोबत छान अशी परतवून घ्यायची। प्युरी घातल्यानंतर या मसाल्याचा रंग थोडासा लाईट होतो,
काजूच्या प्युरीमुळे हा मसाला खाली लागू शकतो, त्यामुळे फक्त 1.5 ते 2 मिनिट हा मसाला परतून घ्यायचा। आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं। तर मिक्सरच्या भांड्याला ही प्युरी थोडीशी लागलेली होती, त्यामुळे त्यातच मी 2 ग्लास पाणी घालून यात घालून घेतलं। हा पनीर बटर मसाला थोडासा घट्टच असतो, त्यामुळे एकदम जास्त देखील पाणी वापरायचं नाही। ग्रेव्ही एकदा छान हलवून घेतली तर यामध्ये आता फ्राय केलेले पनीर घालूयात। पनीर घातल्यावर पुन्हा एकदा भाजी छान अशी हलवून घ्यायची। शिजल्यानंतर ही भाजी अजून थोडीशी घट्ट होणार आहे। तर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून छान अशी परत एकदा भाजी हलवून घ्यायची। भाजीला छान असं मिक्स करून घेतल्यावर थोडीशी भाजीला उकळी यायला लागली की यावरती झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनिट भाजी शिजवून घ्यायची। 4 मिनिटांनी यावरील झाकण काढून पाहूयात, तर तुम्ही इथे पाहू शकता छान असं आपलं पनीर शिजलेलं आहे। तर पनीर बटर मसाला एकदा हलवून घेऊयात। तर या स्टेजला तुम्ही गॅसची फ्लेम बंद करू शकता। मी अजून 1-2 मिनिट या पनीरला शिजवून घेणार आहे, म्हणजेच थोडंसं आटवून घेणार आहे। पनीरच्या बऱ्याच रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहे, जर त्या तुम्हाला पाहिजे असतील तर खाली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्याकरता व्हेज नॉनव्हेज तडका या चॅनलला सबस्क्राईब करा। शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑलवरती प्रेस करा, यामुळे माझं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील। 2 मिनिट हा मसाला मी आटवून घेतला, तर आता यावरती क्रीम घालूयात। तर मी इथे साधारण 2 चमचे अमूलची क्रीम घातलेली आहे। तुम्ही कुठल्याही ब्रँडची क्रीम यामध्ये वापरू शकता। क्रीम नसेल तर तुम्ही दुधाची मलाई देखील यामध्ये वापरू शकता। क्रीम घातल्यानंतर पुन्हा एकदा ही भाजी 2 मिनिट शिजवून घ्यायची। तर इथे तुम्ही पाहू शकता फायनली आपला पनीर बटर मसाला तयार झाला आहे। हा पनीर बटर मसाला तुम्ही नान, रोटी, चपाती किंवा भातासोबत देखील खाऊ शकता। बनवायला खूप सोपी आहे, त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, जवळच्या नातेवाईकांना शेअर करा। तर माझ्या घरात हा पनीर बटर मसाला सर्वांनाच आवडतो। तर माझ्याकडे ही छोटीशी सर्विंग कढई आहे, त्यामध्येच हे सर्व बटर पनीर मसाला मी सर्व केला। वरून थोडीशी क्रीम घालायची। तर परत भेटूयात असेच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।